चालतो कुठतरी चाललो माझ्या स्वप्नांच्या शिवारात, सतारीच्या सुरामध्ये गावोगाईंच्या गोष्टी काना. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे ऑलमोस्ट मला वाटते 4:45 वाजले असतील आणि मी माझ्या ड्रीम बाईक राईडला चाललेलो. आणि याच जागेवरती 2.5 वर्षापूर्वी मी एक ड्रीम राईडला जात होतो आणि तेव्हा आपल्याकडे दुसरी बाईक होती आणि आत्ताही आपल्याकडे दुसरी बाईक आहे, ट्रान्सस्पीड 400. आता ही जी आहे ही क्लासिक कॅटेगरीमध्ये येते. आपल्याकडे जेव्हा होती ती ॲडव्हेंचर कॅटेगरी होती तेव्हा आपल्याकडे स्पीड नव्हती, पण ऑफरोडिंग कॅपेबिलिटी खूप चांगली होती. ह्याच्यात स्पीड आहे पण ऑफरोडिंग कॅपेबिलिटी खूप कमी आहे. पण तरी पण आपण आपली ड्रीम राईड करणार आहेत. आणि तसं तर मी रिव्हील केलेलं आहे मी कुठं चाललो आहे, नेपाळला चाललो आहे. पण ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला भेटेल, कारण की मग थोडासा प्लॅन चेंज झाला. आणि जर जो प्लॅन माझा झाला असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला कळलं असेल की आपण कुठे चाललो आहोत. आता मलासुद्धा माहीत नाही की मी ती गोष्ट करणार आहे का नाही, कारण की थोडंसं ऑन द वे मी प्लॅन चेंज करणार आहे. तर त्यामुळे जर ती गोष्ट झाली असेल तर तुम्हाला टायटलवरती कळलं असेल की आपण कुठे चाललो, कुठं पोचलो, कशाबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. कारण की मला माहीत नाही, कारण की मी जेव्हा व्हिडिओ शूट करतो आहे त्यामुळे डोक्यात खूप काही गोष्टी चाललेल्या आहेत. तर जे पण काय असेल तुम्हाला जसं पाहायला भेटेलच पुढे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनल पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसून का फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काहीच सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि केलं नसेल तर अजून करून घ्या. आणि जे पण आपलं लाईव्ह अपडेट असेल आपण इंस्टाग्राम आय डीवरती टाकणार आहोत. तर तुम्ही इंस्टाग्राम आय डी अजून फॉलो केलं असेल, इथे नाव येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. आणि डायरेक्ट आता आपण मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटूया. चला आता मेन रोडवरती आलो आहे आणि आता मी गुगल मॅप लावला आहे. ॲक्च्युली गुगल मॅप मी लावला आहे ह्याच्यासाठी, कारण काय ठिकाणी थोडंसं ट्रॉफिक असतं, तर त्या ट्रॉफिकमधून मी व्यवस्थित निघावं त्यासाठी मी फायनली मॅप लावला. काय हरकत नाही. आणि मॅप लावणं पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की खूप वेळा असं होतं की मॅप तर आपण लावतो पण खूप वेळा नाही लावला समजा तर आपण हरवलं जातो. त्यामुळे म्हटलं मॅप असलेला बरा. आणि की आपल्याकडे चार्जिंग स्टेशन आहे, मस्तपैकी चार्जिंग लावू शकतो, मोबाईल माउंट आहे, सगळे व्यवस्थित आहे. फक्त मला मागचे जे लगेज मी लावलं आहे त्याची मला भीती वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पण कोणी हा ब्लॉग बघत असतील, जे 18-19 वर्षाची मुलं असतील किंवा त्याच्यापेक्षाही कमी असतील किंवा जास्त असतील, ते गोष्ट लक्षात ठेवा, जे मी करतो आहे तर तुम्ही करायला बिलकुल जाऊ नका. कारण की ह्या गोष्टी एक तर वेळापणा लागतो त्या गोष्टीसाठी आणि एक्सपिरियन्स लागतो. बघा सगळं कराल पण एक्सपिरियन्स असा एका दिवसात येत नाही की चला मी पण बाईक घेतली आणि चला निघालो राईडला. तर असं काही करू नका. एक्सपिरियन्स घ्या, नंतर सोलो ट्रिप करा. मी एका दिवसात सोलो ट्रिप करायला लागलो, खूप वर्षापासून करतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून जर मनात येत असेल की मी पण असं करेल, मी करू शकता असं म्हणत नाही. या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जी आपण करूच शकत नाही, सर्व करू शकतो. पण सेफली करा, थोडं छोट्या राईड करा, अनुभव घ्या, त्यानंतर करा. मी करतो पण तुम्ही करायला बिलकुल जाऊ नका. कारण की मी जेव्हा केदारनाथच्या वेळेला लास्ट 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा राईड केली होती तर खूप लोकांनी मला मॅसेज केले होते की आम्हाला हे करायचे. आम्हाला त्यांना सांगितलं, गायडन्स दिलं मी, असं नाही की नाही केलं. मला जेवढे लोकांचे मॅसेज येतात सर्वांना मी सांगतो तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, किंवा असं करू नका तेही एक्स्ट्रा पण सांगतो. तो ऑन कॅमेरा मी सांगतो. प्लीज हात जोडून विनंती आहे, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघून जर इन्स्पायर होत असाल, प्रेरणा मिळत असेल, तर प्लीज त्या प्रेरणेच्या आधी तुम्ही थोडा अनुभव घ्यायला घ्या, त्यानंतर ह्या गोष्टी करा. आता जस्ट ब्रेकफास्ट केला. मला वाटतं सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं, फक्त पाणी पिलं होतं. आणि बघत असं इथे मागे हॉटेल इथे खाल्लं. आणि मी सध्या आहे मुंबई आग्रा हायवेवर आणि इथून मला वाटते आग्रा जर असेल मला वाटतं 400-500 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आणि बघत असेल आपली अशी बाईक येतं. ॲक्च्युली हे सारखं आहे ना लगेच वरखाली होते. आता मला डाऊट आहे याच्यावरती. मिररसुद्धा मला ॲडजस्ट करावा लागेल. म्हणजे केदारनाथ राईडच्या वेळेला मी जेव्हा महाराष्ट्रात जेव्हा एंट्री करत होतो
ऑलमोस्ट केल्यानंतर मला वाटतं फर्स्ट हे हॉटेल होतं जे जेवलं होतं, कारण की मला महाराष्ट्रातलं जेवण बिलकुल खायला भेटलं नव्हतं. आणि ते त्या साईडचं तुम्हाला ते फक्त व्हेज खातात, ते भात डाळ चपाती, आणि जे पण मी खाल्लं होतं त्यामुळे मला थोडा त्रास झाला होता. पण जेव्हा मी एंटर झाल्यानंतर पहिलं हॉटेल ह्याच्यात थांबलेलो आणि इथे मी खाल्ली होती चिकन थाळी, मटन थाळी खाल्ली होती. यस. आणि आता म्हटले आताही आपण बाहेर चाललो तर काय माहीत कसं खायला भेटेल, त्यामुळे मी थांबलो होते. चला तर एक घास खातो आणि तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी आहे. कशी टेस्ट आहे, जसं मी लास्ट टाइम खाल्लं सेम तशीच आहे. ॲक्च्युली मी जेवण बनवताना कधी ब्लॉग शूट करत नाही, तो मला खूप लोकांनी सजेशन केलं जे आहे ते रॉमध्ये दाखव, नाटक करायची गरज नाही, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला मग जेवतो, मग तुम्हाला भेटतो. 6.5 hours later. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6-6:30 झाले असतील आणि मी सध्या इंदोरच्या थोडं अलीकडे आहे. म्हटलं आता काळोख पण होणार आहे, बरं असेल तुम्ही, तर मला आता टेंट लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर जस्ट समोर असं हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे रायका हॉटेल. या हॉटेलला मी जस्ट त्यांना विचारलं की टेंट लावू का, तर त्यांनी मला परमिशन दिलेली आहे. मी आता टेंट लावतो आणि लावताना टाईम लॅप्स किंवा अजून काय गोष्टी तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला फायनल लुक दाखवतो की टेंट लागलं कसं दिसतं. बघत असाल इथे आपली सी बाईक आहे, इथे आपला टेंट आहे. मला आतमध्ये थोडक्यात दाखवतो. लाईट नाही आहे याच्यामध्ये, तसं इथं सामान ठेवलं एक साईडला, इथे लाईट आहे. आणि आला आता बंद करतो कारण मच्छर खूप आहेत. व बाईक किती भारी लागली, जबरदस्त. आणि कोण म्हणतं की बजेटमध्ये फिरता येत नाही, फक्त जुगाड पाहिजे. कोणालाही विचारलं तर कोणी तुम्हाला टेंट लावायला देतात आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि पुढे काय घडलं तर तू मला दाखवतो नाही. Tomorrow. फायनली आपला पूर्ण सेटअप काढून झालेला आहे. बघत असाल तुम्हाला समोर दिसेल आपली बाईक आहे पूर्ण लोड झाली. आणि इथे आपण टेंट लावला होता बघा, पूर्ण क्लीन केलेलं, काही घाण ठेवलेलं नाही आपण. आणि हँडग्लोव्ज आहेत घालायचे आहेत. आणि आता निघतो कारण खूप महत्त्वाचं आहे निघणं, कारण की वेळेत जायचं असेल, कुठे पोचायचं असेल तर वेळेत निघणं खूप महत्त्वाचं. आणि असं काही हॉटेल होतं बघत असेल, खूप छान जेवण पण होतं. जर तुम्ही इथं आलात तर नक्कीच विचारू शकता, कारण की इथले जेवढे पण ढाबेवाले आहेत की तुम्हाला नाही म्हणणार नाही. आणि इथला जो ओनर आहे त्याच्याशी आपण भेटूया. हाय मैम, इनके होटल में मैं रुका था, बहुत अच्छा खाना भी था और यहाँ पे स्टे करने को ऑप्शन दिया. और इनका होटल जैसे कि देख रहे हैं आप यहाँ पे है, कभी भी आओगे तो उनको मिल के जाना. आपका नाम बताइए ना. सुरेंद्र. सुरेंद्र. और उनका नाम गोपाल. गोपाल. जब भी आओगे इनसे ज़रूर मिलना, बहुत अच्छा हॉस्पिटॅलिटी देते. थँक. फायनली आजचा दुसरा दिवस पण संपलेला आहे. रस्त्यामध्ये दाखवण्यासारखं काय नव्हतं एवढं खास, त्यामुळे मी काय मोटो व्लॉग शूट नाही केला. थोडंसं एन्जॉय करत होतो. आणि माझ्या मागे बरं असेल तुम्हाला बघा, दाखवण्यासारखं काय नव्हतं. सेम कालसुद्धा मी सेटअप लावलेला, सेम सेटअप आज पण लावला. इथे आपली बाईक उभी आहे. पण
आज जे लोकेशन जे आहे ते पेट्रोल पंपवरती बरंच आहे. इथे असा पेट्रोल पंप आहे. आज बाईक खूप चालवली मी. आज मला वाटते 500-550 किलोमीटर चालवले. माझं टार्गेट होतं आग्रापर्यंत मी काय पोचलो नाही. खूप उशीर झाला मला जायला. त्यामुळे म्हटलं की रात्री बाईक चालवायची नाही, कारण ट्रॅमची लाईट एवढी केपेबल नाही की रात्रीची नाईट राईड आपण करू शकतो. आणि मेन म्हणजे खड्डे खूप आहेत रस्त्यामध्ये, म्हणजे कुठे कुठे चांगलं आहे, कुठे कुठे पॅच खराब आहे, तो रात्री कळत नाही. त्यासाठी फॉग लाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, आपण आज स्टे करूया. सकाळी लवकर उठतो आणि राईड लवकर स्टार्ट करतो. आणि वेगळं काय दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून मी काय टाईमलेस वगैरे दाखवले, कारण कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं. पण आज कुकिंग दाखवणार. चलो झालं. दुपारी मी जेवताना थोडंसं जेवण राहिलं होतं, ते मी ठेवलं होतं सोबत. तेच गरम करतो आणि खातो आहे. वगैरे आपलं स्टू आहे. आणि आपल्या प्रत्येक ट्रिपमध्ये आपल्यासोबत हा कॅम्पिंग स्टो असतो. असे 2 कॅन आहेत माझ्याकडे. वगैरे असाल तुम्ही स्टो है। हाँ एक्चुअली दोपहर को मैं खाना रह गया था। क्या? दोपहर को खाना खाया ना मैं, थोड़ा रह गया था, तो उसको पार्सल ले लिया। मतलब थोड़ा काम आ जाए खाने को। तो इसका क्या खाना बना लेते हो? खाना भी बनता है, मैगी भी बनता है, चाय भी बनता है। छोटा मोटा हल्का। हाँ हल्का बन लेता है। पूरा खाना बनाने के लिए उतना टाइम। Tomorrow. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे मला वाटते 5च्या आसपास वाजले, 5 किंवा 5:15 झाले असेल. आज थोडं लेट निघालो कारण की थोडा आराम करायचा होता, कारण की आजची राईड नॉनस्टॉपवाली आहे. आता किती वेळ लागेल मला माहीत नाही. आणि नेहमीप्रमाणे आपण आपले बॅग पण आपल्या बाईकवरती लगेच माउंट केलेलं आहे. फक्त आता जॅकेट घालायचं, हेल्मेट घालायचं आणि निघायचं. ॲक्च्युली रात्री मी थोडंसं काही मित्रांशी बोललो होतो, मग मला काही शूट करता आलं नाही. आणि मला असं फालतूमध्ये असं व्हिडिओ शूट करायला आवडत नाही. हा जर काय असेल चांगलं तर ठीक आहे, पण काय मला असं वाटलं नाही हे शूट करावं. कुकिंगचं तुम्हाला दाखवलं तर असंच काहीतरी होतं, पण तुम्हाला आता मजा येणार, कारण की आता आपण जिथं चाललो तिथे तुम्हाला माउंटन रेंज पाहायला भेटणार आहे, सिनेमॅटिक शॉट तर पाहायला भेटणार आहे आणि खरंच खूप मजा येणार आहे. पण चॅनलवर जर तुम्ही अजून पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बसू नका, फ्रीमध्ये. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. बघा बाईक रेडी आहे आणि मी असं या पेट्रोल पंपवर थांबलो होतो. बघा इथे मस्तपैकी फुल सेफली आहे. तुम्ही कधी जर सोलो असाल, कॅम्पिंग करायची असेल तर टेन्शन घेऊ नका. इथल्या लोकल लोकांना विचारा किंवा जे पेट्रोल पंपवर काम करतात त्यांना विचारा. काही लोक नाही बोलतात, काही लोक देतात तर घ्यायचं, नाही दिलं तर पुढे जायचं. असंच लक्षात ठेवा. आणि जसं की मी काल एक रील टाकलं होतं इंस्टाग्रामवर, तुम्ही पाहिलं नसेल तर ते इंस्टाग्राम आय डी येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघा. त्याच्यावर मी सांगितलं जर सोलो कॅम्पिंग करायची असेल जाऊन तुम्ही गणू टिळेकर टाका, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही बघा. आता आपण डायरेक्ट मोटो व्लॉग सेटअपमध्ये भेटूया. चला यूपीमध्ये एंटर झालेलो आहोत आणि मला वाटतं आग्रा इथून 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती असेल अंदाजे, माझ्या जवळ पण असेल. आणि मी खूप वेळ झालं सांगतो की मला तिथे जायचं आहे, तर फायनली मी चाललो आहे केदारनाथला. आणि ह्याच्यात किती पैसे वाचतात विचार करा. आता लोकांना असं वाटतं की अरे ह्याच्याकडे पैसे नाही का, तर ते पैसे वाचून आपण पुढे यूज करू शकतो ना. आता बघा का 2 दिवस झाले मी टेंटमध्ये राहतो आहे, बरोबर. जरी नॉर्मल कुठल्या हॉटेलमध्ये गेलो असतो तर ते 1000-1200 रुपये तरी घेतले असते साधारण, 1000-1200. तर माझे 1000-1200 वाचले. ओके, म्हणजे 2200 रुपये वाचले समजा. आता ही राईड जी आहे माझी कमीत कमी 15 दिवसाची तरी आहे, 10-15 दिवसाची. त्यात जर दिवसाचे 1000 रुपये पकडले तर 15,000 रुपये आपण फक्त राहण्यासाठीच देतो. हां, एक गोष्ट आहे की कॅम्पिंगमध्ये लक्झरीज लाईफ नसते, थोडा लाईटचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे चार्जिंग मोबाईल कुठे करणं वगैरे होतो. पण त्याचं सोल्युशन काढलं की होतं. आता जसं की मी सोल्युशन काय काढलं, माझ्याकडे 2 पॉवर बँक आहे. जेव्हा मी टेंटमध्ये असतो
तेव्हा पॉवर बँकने मोबाईल चार्ज करतो, किंवा काही लाईट्स माझ्याकडे जे आहेत त्या चार्जिंगवरती चालतात, जर त्याची चार्जिंग संपली तर आपण पॉवर बँकने चार्ज करू शकतो. मग आता पॉवर बँक संपल्यावर चार्ज कसा करतो हा मोठा प्रश्न असेल. ते काय एकदम लॉजिक. आता माझ्या बाईकला चार्जर आहे, आता ह्याच्याने मोबाईल चार्ज होतो. आता मोबाईल जेव्हा फुल चार्ज झाला की मी इथं काढतो डायरेक्ट पॉवर बँकला लावतो, म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे लाईटीचा प्रश्न संपतो मेजरली. त्यामुळे जे ते आहे ना ते आपल्यावरती असतं, काय करायचं आणि काय नाही. फ्रँकली बोलतो, सगळ्या मेंदूचा खेळ आहे. मेंदूवर कंट्रोल असेल तर सगळं करत आहेत. पण खरंच खूप मजा येते. असं नाही की पैशाचा प्रॉब्लेम आहे, मला खूप आवडतं या गोष्टी करायला. पैसे तर वाचतात बघ, पैसे कोणाला नाही वाचले पाहिजे असं वाटतं. तर मला खूप आवडतं, त्यामुळे मी या गोष्टी करत असतो वेळोवेळी जसं मला जमतं तसं. आणि ह्याच्या पुढे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात किंवा यूट्यूब चॅनल चालू आहे किंवा नसेल तरी पण तुम्हाला पाहायला भेटणार नाही ते नसेल तर, एवढं 100%. पण मी करत राहील आणि जगत राहील जसं जगतो. मला माहिती खूप लोक इन्स्पायर होतात माझे व्हिडिओ बघून. खूप लोक मला मेसेज करतात की मला पण करायचं आहे. पण मी पुन्हा तेच सांगतो, हे सोपं नाही करणं. यासाठी खूप मेंटली आणि फिजिकली तुम्हाला रेडी राहावं लागतं, तेव्हाच तुम्ही या गोष्टी करू शकता. नाही तर काहीही फायदा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकीचं बढिया आहे, दिल बढिया आहे और डूब जाता है. चला मग आता कुठपर्यंत पोचतो. जर रस्त्यात काही नाही दिसलं तर मग डायरेक्ट मग तुम्हाला हरिद्वारच्या थोडं आधी पोचल्यावरती मग व्हिडिओ चालू करतो. आता बघा किती वाजलेत, 1 वाजला. 1:16 झाले. येस. आता हरिद्वारला किती वाजता पोचतो त्याचा टाईम पण मी तुम्हाला सांगतो. चला, किती मला 6 ते 7 तास लागतील, तुम्हाला काही सेकंड लागतील. बघायचे 1 2 3 गो. तुमच्यासाठी हे 4 ते 5 सेकंड होते, पण माझ्यासाठी 8 तास तरी झाले. मला वाटतं 7 ते 8 तासात मी पोचलो इथे. मला वाटलं नव्हतं की मी हरिद्वारपर्यंत पोचेल, पण फायनली पोचलो आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत मी बाईक 600-700 किलोमीटर चालवली आहे. हे असे मध्ये येतात ना, थोडी भीती वाटतं रात्रीच्या वेळेला. हां, तर 600 किलोमीटर आज मी बाईक चालवली आहे. जास्तच चालवली असं पण अंदाजे सांगतो तुम्हाला. आणि खरंच खूप बरं वाटतं आहे. आणि मला सांगताना तुम्हाला खूप बरं वाटतं. आता जस्ट मी इंस्टाग्रामवरती एक स्टोरी ठेवली होती की जेव्हा आपण उत्तराखंडमध्ये एंटर होतो त्याची कमानची. इथं स्क्रीनवर दिसत असं किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. जर आवडलं तर फॉलो पण करा, नाही आवडलं तर काय हरकत नाही. पण मी प्रयत्न करेन अजून व्हिडिओ छान किंवा स्टोरी छान बनवायचे. आणि खरंच खूप बरं वाटतं. खूप म्हणजे खूप 2.5 वर्षानंतर म्हणजे मी स्वप्न पाहिलं होतं की मला पुन्हा एकदा यायचं. आणि खरंच ते नशिबानंच आहे की मला दुसऱ्यांदा यायला भेटतं. खूप लोकांची पहिली वेळसुद्धा आलेली नाही, माझी दुसरी वेळ आली आहे. मी हॉटेल घेतलेलं आहे आणि मी ज्या हॉटेलमध्ये आहे त्याचं नाव तुम्ही समोर बघत असाल. हॉटेल आस्था नाव आहे. खूप छान असं हॉटेल आहे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भेटलं आहे. तुम्हाला मी आपला रूम दाखवतो. बघा असा रूम आहे. रूमचा नंबर आहे 203 आणि राईट साईडला बाथरूम आहे वगैरे असं. आणि इथून असं आल्यावरती आपलं सगळं साहित्य. फक्त या गोष्टीला थोडं दुर्लक्ष करा कारण की जागा छोटी आहे, 2 जण राहू शकतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की दुपारी मी जेवण राहिलं होतं. मला वाटते चपातीची तेलाने खराब झाली, मग चपाती मागवली. आता येईल थोडं. आणि तिथे बघा ती भाजी आहे, ती आता गरम करतो. भात मागवला आणि तुम्हाला थोडाच भेट. चला आता लवकरच आपली चपाती आणि भात आहेत. जेवतो आणि तुम्हाला भेटतो. बघा किती फायदा आहे कॅम्पिंग स्टोवचा सोबत ठेवलं म्हणून किती कामाला येते. मी कॅम्पिंग करताना जेव्हा जेवण दुपारचं राहायचो तर संध्याकाळी मला आलं वाटतं. ओके चालेल. चपाती पण आलेली आहे. चला बोलतो तर फायनली बघा चपाती पण एक्स्ट्रा मागवली, भात आलं. जेवतो फायनली आपली निघायची वेळ झालेली आहे. वर असं हॉटेलला बाय करायची वेळ आली. हॉटेल आस्था
खूप रिजनेबल रेटमध्ये मला रूम भेटला. खरं सांगतो, आताच्या म्हणजे आता जो सीझन असल्यामुळे आता 600 रुपयामध्ये तुम्हाला कोणच इथे रूम देणार नाही, पण त्या भावाने दिला. ॲक्च्युली त्याला बाय करायचं होतं, तो आता कोणच नाही इथं. त्यामुळे म्हटलं की आपण आता स्वतःच निघावं. आता 5 तास दाखवते आपल्याला पोचायला लागतील. पेट्रोल भेटलं मला, निघा आता. आणि इथे पेट्रोलची प्राईस आहे 92.83 पैसा. भारी आहे. ट्रिप करतो. आपली बाईक बघा आतापर्यंत 1750 किलोमीटर चालले, 1800 किलोमीटर चालले असं म्हणायला हरकत नाही. तर खूप छान वाटतं बघा. या साईडला आय थिंक हरिद्वार बस स्टॉप आहे. हां येस, बस स्टॉप आहे. आणि त्याच्या एकदम अपोजिट एकदम लेफ्ट साईडला तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसेल बघा. इथे हा मेन गेट आहे. गेला रे बघा, उत्तर रेल्वे हरिद्वार. बस वगैरे भेटून जाते किंवा तुम्ही प्रायव्हेट टॅक्सी वगैरे करू शकता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटत. हे लोक असेच इथं तुम्हाला अशीच माणसं इथे भेटणं, जी कधी पण अचानक घुसतात. आणि काल रात्रीचा सीन झाला, कदाचित मी ब्लॉगमध्ये टाकला असेल. असंच मी टर्न मारून जात होतं, अचानक असंच रिक्षावाला मध्ये आला. असं सांगतो माझ्या गोट्यावर प्रेशर एवढा आला ना रात्री, मी गेल्या झोपलो. काय सांगू, रात्रीच्या करो खातली दिवाई. आता जस्ट मी एक सुंदर असा शॉट घेतला. समोर बघ असेल, आता जेव्हा तुम्ही जो शॉट पाहिला असेल थोडंसं काळोख असेल, पण आता प्रॉपर विजिबिलिटी आहे ना, तो पूर्ण प्रॉपर तो माउंटेन व्ह्यू दिसतोय. आणि जी नदी बघता ही गंगा आहे. पुढे जाऊन आपण ज्या गंगा घाटला जातो तिथूनच जाते. पुढे गेला देवप्रयाग दाखवतो तुम्हाला. मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं जेव्हा मी इथे आलो होतो. समोर बघा तुम्हाला ब्रिज दिसत असेल. आणि ही जी नदी याच्यामध्ये वर्ल्ड फेमस रिव्हर रॅफ्टिंग केली जाते. हो ये, आता मला भूक लागली आहे आणि खायची खूप इच्छा होती. थंडीमध्ये मोस्टली भूक खूप लागते आणि अशी पण मला भूक लागते, असं नाही की नाही लागत. फायनली आपण देवप्रयागच्या इथं पुन्हा आलेलो आहोत. जसं तुम्ही बघत असाल, तुम्हाला इथे अलकनंदा नदी दिसत असेल आणि हे भागीरथी जर संगम होऊन ही पुढे गंगा बनते. खूप छान असा व्ह्यू आहे. आणि मी इथे 2.5 वर्षानंतर आलो आणि खूप बरं वाटतं. आणि की खूप वर्ष जेव्हा मी केदारनाथला आलो तेव्हा मी ठरवलं होतं पुन्हा एकदा यायचं आणि पुन्हा आलेलो आहे. चला आता पुढे निघतो, कारण की मला पुढे पण जायचं आहे. चला मग, धन्यवाद. चला जातो तर पुन्हा एकदा संगम बघून घ्या. हो ये, फायनली पोचलेलो आहोत सोनप्रयागमध्ये. बरं असेल माझ्या उजव्या साईडला बोर्ड दिसत असेल तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं ना मला सामान रखने का जगह, सामान रखने का है. क्या चार्ज है? 100 रुपये बैग. एक बैग का 100 रुपये. बघा असेल हेलिकॉप्टर चाललं आहे आणि मी इथंच लगेज आपलं ठेवलेलं आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन होता पुढे जाऊन लगेज ठेवायचा, पण मला लगेच उचलून जावं लागलं असतं. त्यापेक्षा म्हटलं की आपण एक काम करू, आपण इथंच पार्क करू. ते खूप महत्त्वाचं आहे. यहाँ से चढा ना. ओके.
तिथून गाडी चढवायची म्हणजे परत तिथे गेल्यावर प्रॉब्लेम होईल काढगाल करायला, हे बेटर पडेल. गाडी पण इथंच पार्क करतो. लगेच मी ठेवलेलं आहे, बाईकसुद्धा पार्क केली आहे आणि त्याचे 500 रुपये पे केले 2 दिवसाचे. आणि इथून मी चालत चाललो बघा. टॅक्सी जिथं मिळते इथून मला वाटतं अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण खरंच खूप बरं वाटते पुन्हा या ठिकाणी येऊन. लास्ट टाइम मला आठवतं इथे बघा पार्किंग तुम्हाला दिसते की नाही, आम्हाला पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. त्या पार्किंगमध्ये मी स्टे केला होता. त्या पार्किंगमध्ये आपली बाईक पार्क केली होती, हिरो एक्सप्रेस. गोल्ड में रह जाओ tomorrow. काल रात्री खूप उशीर झाला मला यायला. बघत असेल इथे टेंटमध्ये आहे, शेअरिंग टेंटमध्ये. आणि काय शूट करताना आलं त्याचं रिझन काय, हा जो गोप्रोचा माईक आहे आम्हाला भेटत नव्हता आणि मोबाईलची बॅटरी पूर्ण डेड झाली होती, त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं. पण आता जस्ट बॅग नीट चेक केली तेव्हा मला कळलं की माझ्या बॅगेमध्ये गोप्रोची माईक आहे. पण काय हरकत नाही, चला आता बाहेर निघूया. सनराईज व्हायला सुरुवात झाली. चला मग तुला बाहेर जाऊन दाखवतो. मी टेंटच्या बाहेर आलेलो बघत असा हा टेंट होता, शेअरिंग टेंट होता बघत असं. आणि तुम्हाला सुंदर असा नजारा दाखवतो बघत असं. हो ये समोर केदारनाथ मंदिर आहे तिथे. पुन्हा वाईट बघत असेल तुम्हाला, बर्फाची चादर दिसत असेल समोर. आणि खरंच खूप छान वेदर आहे बघत असाल ना तुम्ही. बघा हे पाणी तुम्ही बघताय नॅचरल पाणी. आणि इथे आपण राहिलो होतो. चेकआउटचा टाइम झाला आता. खरं सांगतो रात्री -11 टेम्परेचर होतं. आत्ता पण मी जो मोबाईलने जे शूट केलं ते काढण्यासाठी माझा हात जो आहे एकदम सुन्न झाला होता. आता परत मी हँड ग्लोव्ज घातल्या. खरंच खूप मजा आली. पण कालच्या ह्याला काल मला शूट नाही करता आलं, जसं की तुम्हाला सांगितलं हा गोप्रोचा माईक आहे, ते कुठे भेटत नव्हता मला. मूड खराब झाला आणि जाम बॉडी थकली होती. माझ्या आयुष्यात एवढं कधी जमलं नसतं, पण काल जाम जमलं. काय मग स्टॅमिना लूज आला का काय झालं का म्हातारा झालं माहीत नाही. पण खरंच जसं की समोर आहे रेतस कुंड बघत असाल तुम्ही. आपण लास्ट व्लॉगमध्ये पण आपल्याला दाखवलं होतं, रेतस कुंड बोलतं त्याला. आपण आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं. आणि खरं सांगतो काल हॉटेलचे रेट्स एवढे होते नाही, ते 5,000 6,000 7,000. अक्षरशः मी एकतर चालून दमलो होतो आणि डोकं काय काम करत नव्हतं आणि हात हे पूर्ण सुन्न झालं होतं. आणि खरंच युवराज सर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, खरंच खूप थँक्स तुम्हाला. कारण की तुम्ही लिहिलेलं ते लायनर होता तो भिजला असं नाही की नाही भिजला, पण मला मी जो लायनरमुळे मी भिजलो होतो आतमधून.
पण मला थंडी नव्हती वाजत. चल तुम्हाला मंदिराची जाऊन दाखवतो काय हालचाल होती. चल फायनली मंदिराच्या इथं आपण आलेलो आहोत आणि खरंच मला तर सांगताना थोडं अभिमान होतं, कारण की इथे यायचं असेल कोणाला तर पहिल्यांदा पण येणं पॉसिबल होत नाही. मी सेकंड टाईम आलेलो. खूप लोक अजून आपल्या पहिल्या नंबरचा म्हणजे वाट बघतात की त्यांना यायला भेटेल. भाग्यवान आहे की मी 2दा आलो खास मिटवायला. खरंच यायलाच भेट पण म्हणतात. विचार करा ना, एवढं बाईक चालवतो. ॲक्च्युली माझा प्लॅन नेपाळचा होता आणि आहे, पण इथून मी गेलं नेपाळचीच बाईक राईड करणार असं देखील नाही करणार आहे की प्लॅन कॅन्सल झाला वगैरे. पण खरंच तुम्हाला मंदिर दाखवतो बघा. क्लोजिंग सेरेमनी चालू झालेली आहे बघत असेल तुम्हाला, आवाज येत असेल. 8:30 वाजता कपाट बंद होणार आहे असं बोललं जातं. आता वाजलेत किती, 6:30 झालेत. सेरेमनी ऑलमोस्ट सुरुवात झालेली आहे. ऑलमोस्ट 8-8:15 वाजले असतील आणि 1-15 मिनटामध्ये डोली निघणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. बघत असाल लाईन तुम्हाला दिसते की नाही, ही लाईन अशी ही आहे भंडाऱ्याची लाईन आहे. खरं सांगतो मी काल सकाळी नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर मला वाटतं ट्रेकमध्ये एक सफरचंद फक्त पाणी पित होतो. रात्री पण जेवलो नाही मी, कारण की हालत खूप खराब होती. असं वाटतं की काय करूच नाही म्हणून मी आज म्हटलं आता काहीतरी खाऊया. पण इथं भंडारा चालू होता आणि आता जस्ट जेवलो म्हणाला, नाश्ता किंवा जेवलो म्हणायला हरकत नाही. आता पाण्याची तलप लागली आणि चहाची तलप लागली. चहा पितो आणि तुम्हाला पुढे मिळतो. चला आणि क्लोजिंग सेरेमनी स्टार्ट झालेली आहे बघत असाल तुम्ही. इथं एक 10 मिनटामध्ये कपाट बंद होतील. सनराइज किती भारी दिसतो. लाईव्ह दर्शन करायचं. डोली जी आहे ती खाली चालली बघत असेल तुम्ही. खूप गर्दी मला वाटलं होतं एवढी गर्दी असेल. भरपूर गर्दी बघत असेल म्हणजे. आणि ऑफिशियलरित्या जे केदारनाथचं मंदिर आहे ते पुन्हा 6 महिन्यासाठी बंद झालेलं आहे. आता ही डोली खाली जाणार आणि ह्यासोबत सगळेजण जाणार. खूप बरं वाटतं जरा. आता आपण काही गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो, कारण की या काही जसं की मला मागे जायचं होतं ते जाता आलं नाही, कारण की ते माईकवर सारखं अनाउन्समेंट करतो तिकडे जाऊन होतं. बघू आता जायला मिळते का. चला बोलता बोलता आपण मंदिराच्या इथं आलं बघत असत मागे. हे आहे मंदिर आणि इथून अशी रांग लागते, ती खालून येते. इथून दर्शनाला जातात. काल तुम्हाला सांगतो एवढं दमलेलो मी, दर्शन झालं लवकर झालं, लगेच झालं बघा.
मंदिराच्या मागच्या साईडला आपण आलेलो आहोत. जरा केस माझी विमा करा बघा असं. आणि समोर आहे भीमशिला, बघत असाल तुम्ही. तुम्हाला वर जाऊन दाखवतो. तसं मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं माझ्या, तरी पण तुम्हाला दाखवतो. बघा असा हा भीमशिला आहे दगड. आता याला भीमशिला का म्हणतात सगळ्यांना माहिती आहे, पण मला हा नेहमी प्रश्न पडलेला असतो, एवढूसा दगड पाणी असे 2 ठिकाणी डायव्हर्ट कसं करू शकतो. बघा हा जो रस्ता दिसतोय वासुकी तालचा आहे. वरती अजून 8 किलोमीटर चालायचं. मी विचारलं काल, पण आज पण विचारलं तर परमिशन नाही आहे जायला. आणि जी आबादा आली होती ते वरचा एक लेक आहे, त्या लेकमधून तो लेक ओव्हरफ्लो झाला आणि ते तुटला आणि इथून असं पाणी खाली आलं. खूप सारी दगडी होती. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, त्याच्या व्हिडिओमध्ये तू बघायला खूप सारे दगडे होते. आणि हा जो दगड होता एकदम खाली होता. आता ह्यानी असं पाणी वाचवलं मला आजपर्यंत कळलं नाही. लॉजिकली आहे, कारण की मी जुने व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठेच असं दिसत नाही, कळत म्हणजे समजत नाही की ते दगडांनी त्याचं मंदिर वाचवलं म्हणून. तुम्हाला तो क्लिप दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर, बघा म्हणजे तुम्हाला कळेल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. 6 महिन्यासाठी केदारनाथ मंदिर बंद झालेलं आहे. आता ते मला वाटते एप्रिल मार्च नाही तर मेच्या आसपास चालू होईल. तेव्हा नक्की यायचा प्रयत्न करा. प्रयत्न नुसतं बोल नका मला यायचं. प्लॅन करा, प्रॉपर पैसे जमा करा, नक्कीच तुम्ही येणार. आणि माझ्याकडून सगळ्यांना मी प्रार्थना केली आहे. आणि चला पुन्हा भेटू अशाच काय तोपर्यंत बाय बाय. निवांत करतो.